Hello friends, hello everyone. Standard 10th and subject English. 2.2 The Boy Who Broke the Bank. Page number 55. Language Study. Friends, today we are going to learn and discuss on the language study of 2.2 The Boy Who Broke the Bank. So, open page number 55 and pay attention. Hello. Question number 1. Question number 1. I know of a sweeper boy who's looking for work. In the language study, पहा काय सांगितलेलं आहे. आपल्याला दिलेलं विधान आहे, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. हु इज लुकिंग फॉर वर्क. दिस इज द अंडरलाईन पार्ट. ऑब्झर्व द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता अधोरेखांकित केलेला हा जो भाग आहे तो आपण निरीक्षण करूया. इट टेल्स अस मोर अबाउट द स्वीपर हु इज लुकिंग फॉर वर्क. हु इज लुकिंग फॉर वर्क. आता ही अधिक माहिती जी मिळते ती कुणाबद्दल मिळते तर स्वीपरबद्दल मिळते. बरोबर. स्वीपर बॉयबद्दल ही आपल्याला अधिक माहिती या ठिकाणी मिळते. हु इज लुकिंग फॉर वर्क, की जो कामाच्या शोधात आहे. हे वर्णन हे स्वीपर बॉयबद्दलचं वर्णन आहे. अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज begins with words such as how, that, what, whatever, who, which, where, why. मित्रांनो, ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात, विशेषण उपवाक्य याची सुरुवात ही हाऊ, दॅट, वॉट, whatever, who, which, where, why, etc. या शब्दांनी होत असते. क्लॉज हे तुम्हाला माहीत आहे. उपवाक्य यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हाही भाग आहे. मागच्या सप्ताहात ब्रिज कोर्समध्ये तुम्ही पाहिलेलंही आहे. ओके. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करतं ते मेन क्लॉज, आणि जे वाक्य स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करू शकत नाही आणि त्यासाठी मेन क्लॉजची त्याला गरज भासते ते सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. तर हे सबऑर्डिनेट क्लॉज यांचे जे टाईप्स आहेत यामध्ये नाऊन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे प्रकार पडतात. या ठिकाणी आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क या विधानात हु इज लुकिंग फॉर वर्क या एक्सप्रेशननं स्वीपर बॉयबद्दल अधिक माहिती आपणाला दिलेली आहे. An adjective clause begins with words such as how, that, what, whatever, who, which, where, why, etc. याने त्या सुरुवात होत असते. सबऑर्डिनेट क्लॉजची, ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात होत असते. नाव कंप्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो युजिंग युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आपणाला या ठिकाणी काही सुरुवात दिलेली आहे. तर आपण आपल्या मनाची इथं स्वतःची ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरून ही विधानं पूर्ण करावयाची आहेत. ओके. आय नो ऑफ अ स्कूल बॉय. मला तो एक शाळकरी मुलगा माहीत आहे. की जो काय
कुठं राहतो, काय करतो, कुठं जातो, कुठून येतो, त्याच्याबद्दलची माहिती, कसा हुशार आहे, कसा काय आहे, याबद्दलची माहिती आपणाला या ठिकाणी कोणतेही एक विधान घेऊन आपणाला हे वाक्य पूर्ण करायचं. आय नो, पहा कोणतं विधान आपण पाहायला लागलोय. पहिलं विधान या ठिकाणचं, आय नो ऑफ अ बॉय, आय नो ऑफ अ स्कूल बॉय who lives down the street. I know of a schoolboy who lives down the street. I know of a schoolboy who helps his family. I know of a schoolboy, असं म्हणून तुम्ही वाक्य पुढे लिहू शकता. सेकंड, I know the joke. I know the joke that Ram cooked at the party yesterday. I know the joke that Ram cracked at the party yesterday. Next, I know of a doctor. आता डॉक्टरांच्या बद्दल आपल्याला अधिक माहिती देणारं विधान करायचं आहे. I know of a doctor who doesn't charge a rupee to treat his patients. Who doesn't charge a rupee to treat his patients. हे त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं, विशेषण. अधिक माहिती त्या डॉक्टरबद्दल मिळाली. नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा विशेषण. तसंच त्या नामाबद्दल अधिक माहिती देणारं हे जे विधान आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतं. आय नो ऑफ अ डॉक्टर हू डझंट चार्ज अ रुपी टू ट्रीट हिज पेशंट्स. नेक्स्ट, आय नो ऑफ अ प्लेस. आय नो ऑफ अ प्लेस वेअर दे सिवर. I know of a place where they serve authentic South Indian fare. I know of a place where they serve authentic South Indian fare. And next one, I know the reason. I know the reason why Seema is upset. I know the reason why Radha is upset. या पद्धतीनं आपण who, that, where, why या सबऑर्डिनेटर्सचा वापर करून आपण या ठिकाणी विधानं केलेली आहेत. ओके, नाउ नेक्स्ट, पुढचा भाग आपल्याला काय सांगितलेला आहे पहा या लँग्वेज स्टडीमध्ये. तर रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग देम विथ वेन, वेअर, विच, वाय. वेन, वेअर, विच आणि वाय यापैकी योग्य ते सबऑर्डिनेटरचा वापर करून खाली दिलेल्या विधानात वापरा आणि ही जी दिलेली दोन विधानं आहेत ती जॉईन करा, क्लॉज व्यवस्थित तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. फर्स्ट वन पाहूया. पहा काय वाक्य आपलं ऑन पेज नंबर 55. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. हे एक स्टेटमेंट आहे. अँड ही बॅलन्स्ड इट ऑन हिज हेड. हे एक स्टेटमेंट आहे. ओके, आता Sitaram had a bundle of freshly pressed clothes. And दुसरे विधान आहे he balanced it on his head. आता या विधानात आपण काय वापरू शकतो बघा. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. नुकताच फ्रेशली प्रेस्ड क्लोथचं गाठोडं बंडल कापडाचं आहे की जे ही बॅलन्स्ड इट ऑन हिज हेड, की जे तो त्याच्या हेडवरती, डोक्यावरती त्याचा बॅलन्स करायला घेऊन चाललाय.
आपण हे विधान विच या शब्दानं इथं आपण जोडू शकतो. कोणतं? विच. विच याचा वापर करून आपण हे विधान पहिलं पूर्ण करू शकतो. पहा काय होणार पहा. सीताराम had a bundle of freshly pressed clothes which इथं वापरायचं आपल्याला which he balanced it on his head. लक्षात आलं. सीताराम had a bundle of freshly pressed clothes फुल स्टॉप निघून जाईल which he balanced it on his head. आता सेकंड सेंटेन्स पाहूया आपण. दुसरं विधान काय दिले पहा. अ लार्ज सॅडी टॅमरिंड ट्री grew at one end of the bazaar. Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan there. काय पहा वाक्य आहे. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan there. ओके. आता या ठिकाणी हे दोन विधान आहेत की एका त्या मार्केटच्या एक मोठं चिंचेचं झाड बाजारच्या एका कडेला होतं, शेवटी होतं. दुसरं वाक्य आहे ह्या दोन मैत्रिणी त्या ठिकाणी भेटल्या. मिसेस श्रीवास्तव यांना मिसेस भूषण तिथं भेटल्या. आता तेथे भेटले म्हणजे वेअर आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. तिथे भेटले की जिथं ते चिंचेचं झाड होतं या अर्थानं. त्यामुळं आपल्याला या विधानासाठी वेअरचा वापर करावा लागेल जोडण्यासाठी. कोणता शब्द येणार? वेअर. ओके. आणि आता त्याची जागा कुठे येणार पहा. आपलं दुसरं विधान आहे बी. लक्ष द्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar and Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan there. आपल्या वाक्याची सुरुवातच आपली इथून होणार अशी. काय होईल बा. मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. हे देअर निघून जाईल आणि त्या ठिकाणी शब्द येईल वेअर. ओके. आपले वाक्य आता असं होईल. मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण वेअर अ लार्ज. इथून पुढं कंटिन्यू करायचं आहे. अ लार्ज सॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. लक्षात आलं का पहा मित्रांनो. मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आता या ठिकाणी देअर काढायचं आहे आणि वेअर शब्द घ्यायचा आपण. वेअर पुन्हा कंटिन्यू करायचं पहिल्यापासून. वेअर अ लार्ज सॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. ओके. आता तिसरं विधान पाहूया. The Peoplenagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. The Peoplenagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. या पद्धतीनं हे वाक्य आहे. आपल्याला या वाक्यात सुद्धा अदलाबदल ही करावीच लागणार आहे. The Peoplenagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. आपण सुरुवात अशी करूया की जी बँक असं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विच हा शब्द आपण वापरणार आहोत. कोणता शब्द वापरणार आहोत? विच वर्णन करण्यासाठी. The Peoplenagar Bank has stopped paying employees. एम्प्लॉईजचं पगार देणं त्यांनी थांबवलेलं आहे. इट इज अबाउट टू कोलॅप्स की जी जवळजवळ बुडलेली आहे, बुडत आहे. आपण वाक्याची सुरुवात आपण अशी करूया. पहा कसं होणार आहे.
हे तिसरं विधान सी. द पीपलनगर बँक, आता या बँकेबद्दलचं वर्णन आहे, त्यामुळं आपणाला या ठिकाणी द पीपलनगर बँक विच इज, ओके, या ठिकाणी आपण विच शब्द वापरायचा आहे. द पीपलनगर बँक विच कशी आहे इथून सुरुवात करायची. हे इट जे या ठिकाणी दिलेलं आहे हे पीपलनगर बँकबद्दल आहे, त्यामुळे याचा आपण ड्रॉप करूया. द पीपलनगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स. ओके, द पीपलनगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स. आता पुढं आपण उर्वरित वाक्य घेऊया. विच इज अबाउट टू कोलॅप्स हॅज, इथून सुरुवात करायची. हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. वाक्य लक्षात आलं का पहा. द पीपलनगर बँक विच, पुन्हा इथून कंटिन्यू करायचं. द पीपलनगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. या पद्धतीनं हे विधान होईल. नेक्स्ट, he had finished his work, he sat down on the highest step. He had finished his work, he sat down on the highest step. आता त्यानं त्याचं काम केलं, काम संपवलं आणि तो अगदी वरच्या पायरीवरती बसला. तो जेव्हा वरच्या पायरीवर बसला तेव्हा त्याचं काम संपलेलं होतं, बरोबर. त्यामुळे आपल्या वाक्याची सुरुवात अशी होईल. आपण सुरुवात इथून करू आणि या वाक्यात आपल्याला वेन वापरावं लागेल. जेव्हा, वेन हा शब्द या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे. ओके, पहा शेवटचं विधान आहे डी. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. इथून आपली सुरुवात होणार आहे ही. He sat down on the highest step when he had finished his work. He sat down on the highest step when he had finished his work. या पद्धतीनं हे विधान होईल. अशा पद्धतीनं ही चारही विधानं ही जी ॲडजेक्टिव्ह क्लॉजची आहेत आपण गरजेनुसार विच, वेन, वेअर यांचा वापर करून हे सबऑर्डिनेट क्लॉज तयार केलेले आहेत. नाव नेक्स्ट, पुढचा पॉईंट बघा. टेन्सबद्दलची या ठिकाणी थोडक्यात माहिती आपण घेऊया. इंट्रोडक्शन घेऊया. ऑलरेडी आपल्याला हे सर्व माहीत आहे, हे रिव्हिजन होईल आपली या ठिकाणी. टेन्स इज द फॉर्म ऑफ अ वर्ब विच शोज द टाइम at which an action takes place. The past, she went, the present, she goes, and the future, she will go. Verb forms show both tense, past, present, future, and aspect perfect, progressive. The progressive continuous aspect is formed by using be plus verb ing. They are going, they were going. The perfect aspect is formed by using have plus verb past tense ed or past verb. The perfect aspect is formed by using have plus past participle, that verb ed or verb en, past participle. They have gone, they had gone in this way. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काळ व क्रियापदाची रूपे या ठिकाणी सांगितलेली आहे. पहा सुरुवातीपासून काय सांगितले पहा. Tense is the form of a verb which shows the time at which an action takes place. एखादी कृती कोणत्या वेळी घडते हे दर्शवणारे क्रियापद, त्या क्रियापदाचं रूप म्हणजे काळ. एखादी कृती कोणत्या वेळी घडते हे दर्शवणारे क्रियापदाचं रूप म्हणजेच काळ होय.
टेन्स असतो. उदाहरणार्थ आता द पास्ट टेन्समध्ये भूतकाळात सी वेंट असा आपण वापरतो. प्रेझेंट काळामध्ये सी गोज. आता या ठिकाणी वेंट, गोज ही जी क्रियापदाची रूपं आहेत या रूपावरूनच आपल्याला तो काळ कळतो. पास्टमध्ये सी वेंट, प्रेझेंटमध्ये सी गोज आणि फ्युचरमध्ये विल गो. या ठिकाणी या क्रियापदाच्या रूपावरूनच क्रियेचा काळ आपल्याला कळत असतो. द प्रेझेंट टेन्समध्ये सी गोज होतं, तर फ्युचरमध्ये सी विल गो होतं आणि पास्टमध्ये सी वेंट झालं. तर काळ आणि त्याची विविध प्रकार यांची आता आपण ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 55 वरती आणि पान नेक्स्ट 56 वरती ही जी उदाहरणं दिलीत ही आपण थोडी लक्षपूर्वक पाहूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आणि पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, की एक लक्षात घ्या सूचना, की टेन्सविषयी आपण या अगोदरही सविस्तर पाहिलेलं आहे. ओके, आता आपण पाहूया या ठिकाणी द प्रेझेंट टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजणं म्हणजे काळ. आता प्रेझेंट टेन्समध्ये पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय गो होम, सी गोज होम. तर तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना साध्या वर्तमान काळात इन द सिंपल प्रेझेंट टेन्स तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लागतो. ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर यस, एस एच, सी एच, एक्स, ओ, झेड आहे अशा क्रियापदांना ईएस प्रत्यय लागतो आणि उर्वरित सर्व क्रियापदांना यस प्रत्यय लागतो. तोही फक्त साध्या वर्तमान काळात की जिथं तृतीय पुरुषी एकवचनी करता किंवा एकवचनी नाम आहे त्या ठिकाणी. सिंपल प्रेझेंट टेन्स, आय गो होम, सी गोज होम. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, आय एम गोईंग, दे आर गोईंग. प्रेझेंट परफेक्ट, ही हॅज गॉन, दे हॅव गॉन. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, की असा काळ की जो एका विशिष्ट क्षणी सुरू होऊन त्याची क्रिया संपलेली आहे, पूर्णत्वाची वले पूर्ण करून पुन्हा तो काळ ती क्रिया पुढं चालू आहे असे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. दे हॅव बीन गोईंग, दे हॅव बीन गोईंग अँड ही हॅज बीन गोईंग, या पद्धतीनं. नेक्स्ट, द पास्ट टेन्स, सिंपल पास्ट, ही वेंट, सी वेंट, दे वेंट. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स काय सांगितलं आहे, आय वॉज गोईंग, वी वेअर गोईंग. पास्ट परफेक्ट, वी हॅड गॉन, ही हॅड गॉन. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. द फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स पहा, आय विल गो, यू विल गो. फ्युचर प्रोग्रेसिव्ह, वी विल बी गोईंग, सी विल बी गोईंग. फ्युचर परफेक्ट, he will have gone. And future perfect progressive, I will have been going, they will have been going. या पद्धतीनं या काळाच्या रचना लक्षात घ्या. साधा काळ करता क्रियापदाचं पहिलं रूप, साधा वर्तमान काळ करता क्रियापदाचं पहिलं रूप, साधा भूतकाळ करता क्रियापदाचं दुसरं रूप, साधा भविष्यकाळ करता शॅल विल क्रियापदाचं पहिलं रूप. अपूर्ण काळामध्ये करता काळानुसार वर्तमान काळ असेल तर एम इज आर, भूतकाळ असेल तर वॉज वेअर आणि क्रियापदाला आय एन जी येत असते. ओके, भविष्यकाळ असेल तर भविष्यकाळामध्ये विल बी आणि आय एन जी. पूर्ण काळामध्ये आपण पाहतो की क्रियापदाचं तिसरं रूप काळानुसार येतं. तर या पद्धतीने ह्या ज्या काळाच्या रचना आहेत या काळाच्या रचना ह्या पाठच करून ठेवा. तुम्हाला क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली आणि तो काळ हे आपल्याला लक्षात आलंच पाहिजे. नेक्स्ट पुढचं, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पहा,
The appropriate form of the verb is to be used according to the subject. हे महत्वाचं आहे. The appropriate form of the verb is to be used according to the subject. In the simple present tense, yes or es will be added to the verb only when the subject is third person singular. मी मगाशी तुम्हाला हे जे बोललो की तृतीय पुरुष एकवचनी करता असतानाच त्याच वेळी फक्त क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत पहा. आय ऑब्लिक मी ऑब्लिक यू ऑब्लिक दे वॉन्ट अ पेन असं सांगितलंय आणि आपणाला हे सोडवा म्हणून सांगितलेलं. ओके, पुन्हा एकदा पहा काय सांगतोय. कर्त्याशी अनुरूप जुळणाऱ्या क्रियापदांचा वापर हा आपणाला करता आला पाहिजे आणि तो ध्यानात घ्या. काय तर सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, कर्त्याशी योग्य अनुरूप योग्य जुळणाऱ्या क्रियापदाचा वापर. कोणत्याही काळात क्रियापद वापरताना ते तेथे दिलेल्या कर्त्याशी जुळणार असलं पाहिजे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स ही साध्या वर्तमान काळाची, आता ही अशा प्रकारची जी उदाहरणं या ठिकाणी सांगितलेली आहेत ते पहा. आय मी यू दे ओके वॉन्ट अ पेन म्हणजे आय वॉन्ट अ पेन, यू वॉन्ट अ पेन, दे वॉन्ट अ पेन, ही वॉन्ट्स अ पेन, सी वॉन्ट्स अ पेन, ही गोज होम इन टाईम, सी गोज होम इन टाईम. या ठिकाणी वॉन्ट, वॉन्ट्स, गोज या गोष्टी लक्षात यायला लागलेत तुम्हाला. सिमिलरली पुढं काय सांगितले पहा. द फॉर्म ऑफ द ऑक्झिलरी व्हर्ब विल हॅव टू बी यूज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट एक्सेट्रा. पुढं काय सांगितलं आपल्याला त्याचप्रमाणे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट आणि पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण अपूर्ण हे जे काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण तर अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ इत्यादी काळात सहाय्यकारी क्रियापदे ऑक्झिलरी व्हर्बचे आहेत. हे वापरतानाही त्या क्रियापदांचा कर्त्याला अनुरूप असा वापर करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहा. आय एम रायटिंग अन एसे, वी आर रायटिंग अन एसे. या ठिकाणी आय एकवचनी आहे म्हणून एम घेतलं, वी अनेकवचनी आहे म्हणून आर घेतलं. नेक्स्ट, ही इज रायटिंग अन एसे, सी इज रायटिंग अन एसे. इट्स ओके, एकवचनी करताय त्यामुळे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद घेतलं. तर आता या ठिकाणी एम इज आर हे वर्तमान काळीच टू बीची रूपं आहेत, पण कर्त्याला अनुसरून एकवचनी अनेकवचनी यानुसार आयच्या पुढे नेहमी एम येणार, आय इज होणार नाही किंवा सी एम होणार नाही. तर कर्त्याला अनुरूप योग्य ती जुळणारीच सहाय्यकारी क्रियापदे घ्यायची आहेत. आय एम रायटिंग, यू आर रायटिंग, ही इज रायटिंग, सी इज रायटिंग या पद्धतीनं. नेक्स्ट, पूर्ण काळात पहा. आय हॅव रिटन एन एसे, पण हीच्या पुढं हॅव येणार नाही. ही, सी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यावेळेला हॅज याचा वापर करावा लागेल. आय हॅव रिटन एन एसे, ही हॅज रिटन एन एसे, सी हॅज रिटन एन एसे, आय वॉज रायटिंग एन एसे, वी वेअर रायटिंग एन एसे. या पद्धतीनं कर्त्याला अनुसरून पूर्ण अपूर्ण काळामध्ये योग्य तो क्रियापदाचा, सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा करावा लागत असतो. याही गोष्टी तुम्ही शिकून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, ऑन पेज नंबर 56 या ठिकाणी QR कोड आहे. या QR कोडला तुम्ही स्कॅन करून पाहिला तर तुम्हाला अधिक माहिती या ठिकाणी मिळू शकते. ओके फ्रेंड्स, इन दिस वे इन द टुडेज व्हिडिओ वी कंप्लीटेड द लँग्वेज स्टडी, दॅट इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ऑल्सो द टेन्स या गोष्टींची आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. ऑल्सो सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट याही गोष्टी पाहिलेल्या आहेत. याचा वारंवार सराव करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.